तुमचे पुत्र कोणी यावेळेस विधानसभा लढवण्याच्या तयारीमध्ये वगैरे आहेत की काय आहे म्हणजे? हां, सलील आहे माझा मुलगा, चांगलं काम करतो गेल्या 10 वर्षापासून. पाहू आता काय करायचं. ते पण कॉन्स्टिट्युन्सी काय वगैरे कशा पद्धतीने म्हणजे काय तयारी सुरू आहे की नाही, काय कसं आहे? त्याची तयारी 10 वर्षांनी चालू आहे. काटूनमधून सुरू आहे ना, तुम्ही संधी दिली तर माझ्यामुळे त्याचं नुकसान होतं. आता भाऊ पक्ष ठरवेल आता काय तुम्हाला लक्षात आलं का चर्चा सुरू आहे की तुम्ही मतदारसंघ बदलणार म्हणून? यासाठी की आज बबनदादा शिंदे म्हणाले की त्यांनी जाहीर करून टाकलं तिकडे माड्यामध्ये, ते पण तुमचे सहकारी होते, आता ते अजित पवारांसोबत आहेत. ते म्हणले की आता मी रिटायरमेंट घेतो, आता त्यांचा मुलगा जो आहे तो तिथं निवडणूक लढवणार आहे. तर तुम्ही तुमचा मतदारसंघ रिकामा करून दुसरीकडे जाऊन निवडणूक लढणार आहात की तुम्ही रिटायरमेंट घेऊन सलीलला संधी देणार आहात? कारण 10 वर्षापासून तुम्ही म्हणता की त्याला प्रत्येक वेळेला पेपरचा अभ्यास करायला होता, पेपर आला की म्हणतात तू नको मी सोडवतो. पण यावेळेस तुम्ही त्याला प्रश्न म्हणजे काय पेपर सोडवायला देण्याची तयारी तुमची आहे की अजूनही ते ठरवायचं आहे तुम्हाला? पाहू ना, कोणी कोणत्या केंद्रातून पेपर सोडवायचा ते पाहू आता. अच्छा, म्हणजे 2 केंद्र असू शकतात.